जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. हेडलाईन बघून सगळ्यांना नवल वाटलं असेल की नारायणगडची सभा का रद्द झाली, कोण जबाबदार. ऐकण्यास भरपूर जण उत्सुक असतील. जे ट्रोल करणारे त्यांनी आवर्जून यायचं. इथं नारायणगडची सभा ही रद्द न होता ती पुढं ढकलल्या गेलेली आहे. आणि ते ढकलण्याचं कारण 90% मराठे हे शेतकरी आहे. आणि सध्या नांगरणी, पेरणी आणि खत बी बियाणं घेण्यासाठी, जमिनीची मशागत करण्यासाठी मराठ्यांना थोडा वेळ पाहिजे होता. ऐन पेरणीच्या वेळेस आपली ती सभा येत होती. आता काही लोक ट्रोल करणारे तर असं म्हणत असतील, मग अगोदर कळत नव्हतं का तारखा. तर आचारसंहिता लागली होती, लोकसभेची निवडणूक होती आणि त्या आचारसंहितेच्यामुळं आणि 4 तारखेला रिझल्ट असल्यामुळं 8 जून ही तारीख समाज बांधवांनी नक्की केली होती. पण आपला म्हणजे पिंड हा राजकारणाचा असल्यामुळे म्हणजे आपले काही मराठ्यांच्या डोक्यातून अजूनही राजकारण जात नाही. मग ते ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षांच्या दावणीला बांधलेले काही मराठे तर ते पूर्णपणे गुंतून गेले. त्यामुळं आपल्याला नियोजन करण्यासाठी थोडा वेळ कमी पडला. मग आता आपल्या मराठ्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी, नांगरणीसाठी, पेरणीसाठी, बी बियाण्यांसाठी, कारण आपण शेतकऱ्याचे पोर आहे आणि आपण आपल्या भावना समजू शकतो. आता जे मिक्स असतात, जे कॉकटेल असतात, त्यांना त्या भावना कळणार नाही, ते ट्रोलच करतील. तर ते समजू शकत नाही. आणि मी तर त्यांना हलक्यात घेतो. त्यांना आम्ही गिनतीतही धरत नाही. जे ट्रोल करणारे त्यांना ते पिंडच त्यांची पैदाइशच त्याच्यासाठी झालेली असती की ही जागतिक लेवलची सभा होती. आणि या सभेचं नियोजन करण्यासाठी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांमधून समाज बांधव हे एकवटणार होते. जवळजवळ 6 ते 7 कोटी मराठा समाज बांधव तिथे येणार होते. आणि त्यांची राहण्याची, जेवण्याची, पिण्याच्या पाण्याची सर्व व्यवस्था ही करायची होती. जवळजवळ 6 ते 7 कोटी मराठे जर यायचं म्हणलं तर फार मोठं नियोजन लागत होतं. आणि हे आचारसंहिता आणि हे लोकसभेच्या निवडणुकीमुळं आपला वेळ बराच गेला होता आणि नियोजनाला वेळ कमी राहिला होता. इथून पुढं आपल्याला जवळजवळ फक्त 20 दिवस उरले होते. हे नियोजन जे आहे ते हे बीडच्या समाज बांधवांवर देण्यात आलं होतं. आणि बीडच्या समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की आम्हाला नियोजन करण्यासाठी वेळ पाहिजे, तर कृपया ही तारीख पुढे ढकलण्यात यावी. मनोज जरांगे पाटलांनी ही तारीख पुढे ढकललेली नाही, हे ट्रोल करणाऱ्यांनो ध्यानात घ्या. हे बीडचे समाज बांधव आणि आपल्या काही समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की आम्हाला हे नियोजन करण्यासाठी थोडा वेळ द्या. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी काल नारायणगड येथे बैठक जी झाली, त्या बैठकीत त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि कधी घ्यायची हा निर्णय तुम्हीच घ्या आणि सर्व व्यवस्था लागल्यानंतर आपण घेऊ. कारण मराठ्यांना आता हे सभा वगैरे हे नवीन नाही. म्हणजे पण ही जी जागतिक लेवलची सभा होती, न भूतो न भविष्यती ही अशी सभा होणार होती. आणि मनोज जरांगे पाटील यांनी म्हणजे 4 जूनपासून आमरण उपोषणाला बसणार होते. आता त्यांना हात जोडून विनंती आहे आमची सर्वांची की त्यांनी आमरण उपोषण करू नये. कारण सर्व समाज बांधव हे चिंतेत लागतात. तुमची तब्येत अत्यंत खालावलेली आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. आम्ही कोट्यवधी मराठे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. तुम्ही आमरण उपोषण न करता तुम्ही नवीन काही आंदोलन जर असेल तर तुम्ही ते उभं करावं. आम्ही छातीचा कोट करून तुमच्या पाठीशी उभा आहोत. पण मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाच्या ठाम भूमिकेवर आहेत आणि ते 4 जूनच्या नंतर आमरण उपोषण चालू करणार होते. पण आपली ही बीडची नारायणगडची जी सभा आहे ही पुढं ढकलण्यात आली. त्यामुळं आता त्यांचं म्हणणं आहे की मी त्याच्या अगोदरच आमरण उपोषण चालू करणार आहे. तर आम्हाला सगळ्यांना चिंता लागून राहिलेली आहे. आणि आता हे जे आपले मराठे हे पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण आता मराठा आरक्षण प्रश्नी, समाजाच्या प्रश्नी आता त्यांनी पुन्हा पक्ष बाजूला सोडून पुन्हा आपल्या ह्या सभेच्या तयारीसाठी सर्वांनी यायचं आहे.
जर सरकारने लवकर आरक्षणावर भूमिका घेतली नाही तर सर्वांनी विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे. आणि जे घरात बसून जे मराठी नुसती मजा बघत आहेत त्यांना एक विनंती करतो, तुम्ही आमच्या आंदोलनात येऊ नका. अरे पण तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी समजा आम्ही जर काय फुलाची पाकळी आम्ही जर काम करत असेल तर तुम्ही आम्ही जे काम करतोय ते व्हिडिओ असेल, काही चांगल्या बातम्या असतील त्या शेअर तरी करायला शिका. ह्या ट्रोल करणाऱ्यांचे तोंड तुम्ही बंद करा. एवढं तुम्ही करू शकतात घरात बसून. पण तुम्ही म्हणजे तुम्हाला काय भीती वाटते की बा आपण टाकलं तर हे नाराज होईल, ते नाराज होईल. कोणी नाराज होत नसतं. तुम्ही घरात बसून फक्त आपल्या येणाऱ्या चांगल्या जर काही गोष्टी असतील, काही आपले विचार असतील तर ते समाज बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवा. आता या लोकसभेच्या रणसंग्राममध्ये बऱ्याच समाज बांधव जे इतर पक्षात काम करीत होते त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका मांडली असेल नसेल, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे, मत देण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेलं आहे. त्या पद्धतीने काही समाज बांधव प्रचार केला असतील, पण जे विरोधक असतील किंवा काय तर ते त्या मराठा बांधवांना टार्गेट करत आहे, जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. काही समाजकंटक हे चुकीच्या अफवा पसरवत आहे. तर त्यांना एक विनंती आहे आणि इशाराही आहे की तुम्ही आमचं आंदोलन हे शांततेचं आहे. आम्हाला शांततेत आंदोलन करायचं सांगितलेलं आहे म्हणून आम्ही शांततेत आहोत. आमची जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करायची. तशी तुम्हीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हीही काळजी घ्या. कारण आम्हाला अबाधित ठेवायचं आहे महाराष्ट्र. कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडू द्यायची नाही. गेल्या 8 महिन्यापासून आम्ही शांततेच्या मार्गाने, मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. हा लढा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तर आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी, आमच्या आरक्षणासाठी आहे. आम्ही कुठल्याही जातीला विरोध करत नाही. आम्हाला सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांचा पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या फेवरमध्ये नाही. आमचा कोणी नेता नाही. आमचा नेता एकच मनोज जरांगे पाटील. आणि मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी जर कोणी असेल तर तो आहे फक्त मराठा समाज. ते कुणाच्याही कोणत्याही पक्षाच्या फेवरमध्ये नाहीत किंवा त्यांच्या पाठीमागे कुठलाही नेता नाही. आम्ही गेल्या 8 महिन्यापासून सावलीसारखं आम्ही त्यांच्यासोबत राहतो. ट्रोल करणाऱ्यांनो, तुमची पैदाइश कोणती असेल ते तुम्ही जाणो, पण आम्ही एकनिष्ठ मराठी आहोत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत छातीचा कोट करून आम्ही मराठा समाजासाठी प्राणाची आहुती जरी द्यायची वेळ आली तर आम्ही देऊ. पण जर तुम्ही खऱ्याला खरं म्हणायचं शिका. आज त्या व्यक्तीने पूर्ण शरीराची चाळणी करून घेतलेली आहे. उपोषणं करू त्यांना जर काही महत्त्वाकांक्षा असती तर कुठलं तरी एखादं राजकीय पद घेतलं असतं, पैसा घेतला असता, मॅनेज झाले असते, आंदोलन कधीचं संपलं असतं. नवनवीन प्रयोग करून आज ते आगीच्या निखाऱ्यावर चालत आहेत. हे आंदोलन चालवणं, टिकवणं हे सोपं काम नाही. आज एवढ्या प्रस्थापित लोकांना खेटणं म्हणजे जोक नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरगं आपल्या बुद्धीचा वापर करून कुणालाही मॅनेज न होता, कुणाच्याही याला बळी न पडता आज त्या व्यक्तीने एकट्याने हा लढा चालू ठेवलेला आहे. त्यांच्या बुद्धी कौशल्याला सॅल्यूट करा. उलट तुम्ही काहीतरी चुकीच्या अफवा पसरून समाजामध्ये तेढ निर्माणच काम करतायत. आपल्याच जातीच्या विरोधात आपलेच काही मराठे, इतर जाती धर्माचे लोक ट्रोल करायला रिकामे नाही. ते आपल्या पाठीशी, पण आपलेच काही जे छत्रपती शिवरायांच्या काळातही असेच आपले काही गनिम हे विरोधकांना मिळाले होते, तसे आपलेच काही हे आपल्याच जातीच्या अन्नात माती कालवण्याचं काम करत आहे. तर सर्व समाज बांधवांनी ह्या लोकांना ओळखायचं आहे. आज त्या सभेसाठी वयोवृद्ध येणार होते, माता भगिनी येणार होत्या, बालकं येणार होते. त्यांची काळजी घ्यायची होती आपल्याला. त्यांच्या राहण्याची, जेवणाची, त्यांच्या आरोग्याची, वैद्यकीय सेवा तिथं मोठ्या प्रमाणात करायची होती. जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत आपल्याला तिथं साऊंड सिस्टीमची, कारण 6-7 कोटी समाज बांधव आले आणि जर त्यांना आवाज नाही गेला, तिथं काय चालू आहे तर त्या गोष्टी जर नाही कळाल्या तर कसं राहील. त्यामुळं ते सर्व नियोजन करायचं होतं.
काही थोडा डोंगराचा भाग आहे, कुठे झाडे झुडपे आहे, त्याला साफसफाई करायचं, असं बरंच काही गोष्टी होत्या. त्या तांत्रिक अडचणीमुळं त्या बीडच्या समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की आपण थोडासा आम्हाला वेळ द्यावा. आणि त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं, पब्लिक तर कधी येणार, आपल्याला जागतिक लेवलची सभा तर घ्यायचीच आहे, तुम्ही ठरवा की आपल्याला किती तारखेला घ्यायचं आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की सभा ही रद्द झालेली नाही, सभा होणार आणि होणारच, आणि कोट्यवधी लोकांची होणार. जगाच्या इतिहासात अशी सभा झाली नाही, अशी सभा होणार. फक्त आपल्याला नियोजनाला जो काय वेळ लागतोय त्या समाज बांधवांना, आम्हाला आणि त्या समाज बांधवांना तर तेवढाच वेळ लागेल. सभा ही होणार आहे. तरी आता सर्व मराठ्यांनी, जे आपण सर्व शेतकरी आहोत, तर आपण आता आपल्या शेतीची मशागत असेल, नांगरणी असेल, पेरणी असेल, ही त्वरित करून घ्यायची आहे. सध्या शेतीच्या कामाला लागायचं आहे. जर आपण शेतीकडे दुर्लक्ष केलं तर एक तर आपल्याला आरक्षण नाही, आणि शेतीकडे दुर्लक्ष केलं तर सगळीकडून आपल्याला आभाळ कोसळ. त्यामुळं हा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की आपण सभा थोडे दिवस पुढं ढकलू, आणि सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ट्रोल करणाऱ्यांना महत्त्व देऊ नका. कुणीही कुठल्याही जातीच्या विरोधात आणि कुठल्याही पुढाऱ्याच्या विरोधात बिलकुल कॉमेंट्स करू नका. कारण कॉमेंट करतानाही अशी कॉमेंट करा की ज्याने काहीतरी विचार चांगले जातील, त्यामुळं वाद क्रिएट होतील, निर्माण होतील, असं काही करू नका. आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहोत. मनोज जरांगे पाटील सारखा व्यक्ती हा होणे नाही. आपल्या मराठा समाजाला ते मिळालेलं एक परीस आहे, आणि त्यामुळं सर्वांनी कुठलीही मनात शंका न बाळगता त्यांनी ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आपण आंदोलन करू. आणि एक लक्षात घ्या, त्यांच्या आंदोलनामुळं कुणाचं 2 रुपयाचं नुकसान झालेलं नाही. तुम्ही थोडाफार वेळ दिला असेल, तो तर आजपर्यंत आम्ही 20-20 वर्षापासून आम्ही चळवळीमध्ये काम करत आहोत. पण हे ज्या 8 महिन्यात आम्ही जे बघितलं ते 20 वर्षात आम्हाला नाही मिळालं, बघण्यात आलं नाही की हे आंदोलन जे आम्ही म्हणजे केसेस घेतल्या, आम्ही समाजासाठी मोठमोठे आंदोलनं केले, पण जे यश आपल्याला मिळालं नाही ते यश या आंदोलनामुळं मिळत आहे. आपण आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आरक्षण 100% मिळणार आहोत. पण आपले लाखो तरुण मुलं हे नैराश्यात गेलेले आहे आणि ते आत्महत्या करीत आहेत. आज 20-20, 22-22 वर्षाचे जे तरुण आहेत, ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं, आपण चटणी भाकर खाऊ, आरक्षण आपण घेऊनच राहू, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केल्यामुळं आमचा धीर खचतो. आमचा धीर आम्ही खचू देणार नाही. पण तुम्ही फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आणि ट्रोल करणाऱ्यांनाही सांगतो की तुम्ही आता तुमचे दिवस गेले, आता तुम्ही ट्रोल करून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. मराठा समाज हा जागरूक झालेला आहे. त्यामुळं तुम्ही आता दुसरे धंदे करा, पण आमच्या नादाला लागू नका. आणि जर आमच्या तरुणांना जर कोणी धमक्या देण्याचं काम करेल तर त्यांना एक शेवटचा इशारा देतो की तुम्ही आमच्या नादाला लागू नका. पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आम्ही करणार आहोत. पण हे असे जे काही समाजकंटक असतील, जे जातीमध्ये भांडणं निर्माण करतायत, जर आमच्या मराठा समाजाचे काही तरुण जर असं कृत्य करत असतील तर त्यांनाही शासन झालं पाहिजे. पण विनाकारण काही तरुणांवर केसेस टाकण्यात येत आहेत, तर कृपया आपण केस टाकताना त्याची शहानिशा करा. कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या दबावात खाली येऊन आपण कृपया केसेस करू नये. आम्ही वेळोवेळी तुमच्या संपर्कात राहू. आणि सर्व समाज बांधवांना एक सांगतो, पोलीस प्रशासन हे आपल्या संरक्षणासाठी असतं. त्यांनाही घरदार सोडून आपल्या सेवेसाठी बाहेर फिरावं लागत असतं. तेही कुणाचे भाऊ, कुणाचे वडील, कुणाचे काका असतात. तेही माणूस आहेत, तर त्यांनाही कुणी त्रास द्यायचा नाही. विनाकारण पोलीस प्रशासनावर कुणीही आरोप करायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. ही खबरदारी आणि ही काळजी घ्यायची आहे. जर काही अडीअडचण आली तर आम्ही तुमच्या सेवेसाठी कधी आहोत.
आणि हा जर व्हिडिओ माझा आपल्याला आवडला असेल तर हा प्रत्येक समाज बांधवांनी सर्व ग्रुपवर शेअर करायचा आहे आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर ते करून ठेवा. वेळोवेळी अशा काही अपडेट असल्या तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. तुर्तास थांबतो. जय शिवराय.